मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठा समाजाचं राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात येते आणि त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला राहणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगळेंनी। पाहूयात। मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत उद्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत। मात्र मराठा समाज जो आहे नवी मुंबई शहरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा परिसर आहे। याच परिसरामध्ये मराठा समाजाकडून राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। आपल्या सोबत मराठा समाजाचे आज नेते आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। या वेळेला आम्ही महानगरपालिकेबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे, सिडको बरोबर केलेला आहे, पोलीस प्रशासनाबरोबर केला, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत त्या कुठल्याही प्रशासनाने त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचं मानस दाखवलेलं नाही। नवी मुंबई शहरामध्ये मनोजदादांचा मुक्काम नाही, त्यामुळे जे काही बांधव समजा अगोदर काही येतील तर त्या 25-25 हजार बांधवांची जी सोय आहे ती आम्ही अगोदर केली होती, परंतु आज सकाळपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधव यायला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने आता आम्ही त्या नियोजनामध्ये आता परत एकदा कशी वाढ करता येते, कशा पद्धतीने नियोजन करायचे त्याची आमची एक नियोजन कमिटीची आता एक बैठक होईल आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही संध्याकाळपर्यंत करणार आहोत। पण तरीही आम्ही पालिका प्रशासन सिडकोला आताही आपल्यामार्फत विनंती करतो की आपण ही पाणी, शौचालयाची आणि आरोग्याची जे काही गोष्टी लागणार आहेत त्याची सोय करावी। कॅमेरामन आणि सह विकास मिरगळे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।